निश्चित रूपाने आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना खूप मनापासून आनंद झाला आहे। वास्तविक या जागेसाठी त्यांचा विचार फार आधी व्हायला पाहिजे होता, पण देर आहे दुरुस्त आहे। आणि त्यामुळे भाजपच्या सर्व महाराष्ट्रातल्या नेत्यांचं, माननीय मुख्यमंत्री, माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी, बावनकुळे साहेब पालकमंत्री, या सगळ्यांचं आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना विशेष आभार। आमच्या केंद्रीय नेतृत्वाला देखील की त्यांनी खरोखर अगदी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या, अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या आमच्या एका पदाधिकाऱ्याला त्यांनी या जागेची संधी दिली। खूप खूप आनंद आहे आम्हाला। कुठेतरी सोशल मीडियावर अनेक नेत्यांची नावं सुरू होते, त्यामध्ये त्यानंची राजू बोगदा, परंतु त्यांना नाकारण्यात आलं आणि संजय बेंडे यांचं नाव समोर आलं। हे बघा, संजय बेंडेंनी आपल्या जीवनामध्ये कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे। त्यांना जी निवडणुकीची संधी आधी मिळू शकली असती, पण पक्षाने त्याचा विचार नाही केला। हा जो विचार केला आहे तो विचार निश्चित रूपानं स्वागतार्ह आहे आणि हे अपेक्षित होतं। उशीर का होत होता तर आमच्याकडे कार्यकर्त्यांच्या नावांची शृंखला फार मोठी आहे। राजीव पोतदारजींचा योग्य वेळेला योग्य विचार होईल आणि पक्ष सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार करतो। आज बेंडे सरांनी कधी स्वतःचं नाव दावेदारीसाठी दिलं नाही, त्यांनी कधी याची मागणी केली नाही। पक्षाने त्यांचं काम पाहून त्यांना जबाबदारी दिली, निश्चित रूपाने आनंदाची गोष्ट आहे।